लास्ट पिरियड मध्ये आपण डिस्कस करत होतो वन डायमेन्शन मोशन. वन डायमेन्शनल मोशन मध्ये डिस्टन्स काय असतं बघितलं, डिस्प्लेसमेंट काय असतं बघितलं. पहिले 5 मिनिट रोजच्या प्रमाणे आजही वेस्ट करायचे. व्हॉट इज मीन बाय डिस्टन्स सांगता येईल बाळांनो. द ॲक्च्युअल पाथ traveled by the particle or body is called as distance. But distance measured in terms of meter. SI unit काय? CGS. Dimension LS1, M0 and T0. Quantity कोणती आहे? Distance is a scalar quantity. मग आता सर डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. मी याला डिस्प्लेसमेंटला काय म्हणू शकतो? इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट और चेंज इन अ पोजीशन इन अ पर्टिकुलर is called as displacement. But displacement also measured in terms of meter. SI unit meter, CGS centimeter, dimension same आहेत सर. फक्त मॅग्नेट्यूड कोणाची मोठी कोणापेक्षा? Magnitude of distance is always greater than displacement. मग सर magnitude of distance is equal to displacement कधी? If path is a straight line. खूप छान बेटा. जर पाथ स्ट्रेट लाईन असेल तरच फक्त सिच्युएशन आहे की डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. पण त्यावरचे काही आपण न्यूमेरिकल पण बघितले. काही न्यूमेरिकल लिहून घेतलेत का? नाही. मग डिस्प्लेसमेंट वेक्टर फॉर्म मध्ये बघितला. डेल्टा आर इज इक्वल टू वेक्टर डेल्टा आर इज इक्वल टू R2 मायनस R1 है ना. ओके. आता आपण बघूयात नेक्स्ट. फर्स्ट एक्झाम्पल घ्या. Calculate the distance and displacement by using following figure. सारा का इधर डिस्प्लेसमेंट किती आहे? 6 सेंटीमीटर and distance 2 pi r by 2 pi r or 3 pi centimeter 9 point. सेम क्वेश्चन. आता वर्डिंग मध्ये यायची गरज नाही. एक्झाम्पल दुसरं. कॅल्क्युलेट वगैरे वगैरे दोनच गोष्टी करायच्यात. आता या डायग्राम मध्ये डिस्प्लेसमेंट कुठून कसं राहील? डिस्टन्स कोणता आहे?
डिस्टन्स ए बी, डिस्प्लेसमेंट कोणतं आहे? ए बी असंच राहील का स्ट्रेट लाईन राहील? पहा. हे काय राहील आपलं? हे डिस्टन्स राहील. हे डिस्टन्स आणि हे आहे डिस्प्लेसमेंट. सॉरी, हे डिस्प्लेसमेंट आहे. लक्षात येते? शॉर्टेस्ट डिस्टन्स हे असं यायचं, इकडून इकडे यायचं. शॉर्ट होईल काय? हे असं शॉर्ट होईल का? सरळ लाईन करा, शॉर्टेस्ट. मग आता सांगा डिस्टन्स किती, डिस्प्लेसमेंट किती? डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स किती आहे? 2 पाय r डिवाइड बाय काय? म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? किंवा याला एक सर्कलचा कितवा भाग आहे? मग याला असं म्हणू शकतो का आपण 1/4? बरोबर का 3/4 म्हणू शकतो? 1/4 का 3/4? अरे 1/4 म्हणजे हाफ, 3/4 फुल. कळते? मग इथं मी डायरेक्ट असं लिहू शकतो 1/4 पाय r. बरोबर. काय येणार आहे मग आन्सर सांगा? 1/4 ला 1/4, पाय ला पाय 2, पाय बाय 2. पाय बाय 2 म्हणजेच काय? 3.14 डिवाइड बाय 2, 1.57. बघा, तुमचं कॅल्क्युलेशन माझ्यापेक्षा फास्ट पाहिजे. मी चुकू शकतो, मी फेल होणार नाही, मला मार्क पडणार नाही. डिस्प्लेसमेंट किती आहे? किती आहे रे? 4. हे 2 आहे, हे 2 आहे. 2 + 2 किती येते? नाही 4? किती आहे मग? 3 असं 3. 1 किती जण आहे तरी बघ, किती जणांना हे माहिती आहे डिस्प्लेसमेंट किती? डिस्प्लेसमेंट किती जणांना माहिती आहे? 1 2 3 4 5 6. बरं. अरे मॅम कालच सांगितलं का नाही हे काढायचंय? मला माहित नाही. आता चला तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये कर्णवर्ग आणि काय पायावर्ग आणि हे बघ, AB स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर आहे का? कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. मग हा AB ला AB ठेवला. OA म्हणजे कोण आहे? 2 चा स्क्वेअर आहे प्लस हा पण 2 चा स्क्वेअर आहे. 4 + 4 किती आहे? 8. मग AB चा स्क्वेअर आहे. स्क्वेअर रूट घेतलं, याचा स्क्वेअर रूट निघतंय का? नाही, परफेक्ट स्क्वेअर नाहीये. मग याला मी असं करू शकतो का? पहा, AB स्क्वेअर इज इक्वल टू 4 × 2 असं लिहू शकतो का नाही याला? पण कधी जर मी स्क्वेअर रूट घेतलं, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, तर हे सर्वच 4 × 2 असं लिहू शकतो. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग याचा स्क्वेअर रूट घेतला काय? 2. म्हणजे AB इज इक्वल काय आलं? 2. एवढा कशाला फपट पसारा करत बसायचा? डायरेक्ट लक्ष ठेवायचं. A 2 2 तर हे काय असतं? √2 × कालच सांगितलं होतं की रे 2√2 सेंटीमीटर.
कसं आलं ते तसं आलं. झालं. चला याचा चांगला डिस्टन्स किती आहे आणि नंबर 2 डिस्प्लेसमेंट किती आहे. झालं का? किती आलं डिस्टन्स? 6. डिस्टन्स 6 सेंटीमीटर आलं. Distance about 9/4 pi. हे किती आहे? डिस्टन्स 3/4 ऑफ पाय आर. आर ची व्हॅल्यू 3 आहे. 3 into 3 9/4 पाय सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू टाकली 3.14 divided by 4 28.04 by 4 सेंटीमीटर. 7.01 सेंटीमीटर अप्रॉक्सिमेटली बरं का, नॉट एक्झॅक्टली. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन नाही आहे. 9×3 = 27 म्हणजे कमीत कमी 27 आहे, पण एक्झॅक्ट 27 आहे का नाही. 0.14 into 9 अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. याला आपण काय म्हणतो 28.04 घेतलं डिवाइड बाय 4 होतं. कटाळा किती 7.01 सेंटीमीटर. किंवा असंच ठेवलं तरी चालते 9/4 किंवा 9π/4 सेंटीमीटर. आता डिस्प्लेसमेंट किती आहे हे असं आहे. किती रे बेटा? रोड 3 into 3 का? रोड 2 into 3. चला 3√2. झालं. नेक्स्ट घ्या. ए मोटार सायक्लिस्ट is riding a motorcycle on a plain ground. He takes turn towards his left hand side at 60 degree every 500 meters. After every 500 meter, then calculate distance and displacement
सेकंड टर्न सॉरी थर्ड टर्न, थर्ड कॉमा 5 कॉमा 7th टर्न. बघा एक मोटरसायकलवाला आहे, दर 500 मीटर पुढे गेला की तो त्याच्या डाव्या बाजूला किती डिग्रीने वळतोय? 60 डिग्रीने. म्हणजे इथं आहे ही गाडी चालवतोय, 500 मीटर झालं की 60 डिग्री टर्न करतोय, 500 मीटर झालं पुन्हा 60 डिग्री टर्न करतोय, 500 मीटर झालं की 60 डिग्री टर्न करतोय. म्हणजे फिरून वापस मी कुठे येणार आहे? काही काळानंतर मी तिथे येणार आहे की नाही? 60 डिग्री आउटर अँगल कुणाचा असतो? ही 500 मीटर, इथून 60 डिग्री जातोय, 500 मीटर इथून 60 डिग्री जातोय, 500 मीटर इथून 60 डिग्री जातोय, 500 मीटर पुन्हा 60 डिग्री जातोय, 500 मीटर 60 डिग्री. पहिला टर्न, दुसरा टर्न, तिसरा टर्न. या ठिकाणी मला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे आणि डिस्प्लेसमेंट. बरोबर. पुन्हा कितवा टर्न आहे? 5वा, चौथा आणि 5वा. इथूनच डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. नंतर 6वा आणि हे 7वा. काही विचारतील तुम्हाला, असं विचारतील सेकंड टर्न, 4th, 5th, 6th कुठलाही टर्न विचारला तरी तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. बरोबर. कॅल्क्युलेट करता येतं का बघा. आता केलं तसंच करायचं. तुम्हाला इथून इथपर्यंत करायचं असेल असं काढावं लागेल. सेकंड टर्नचा असेल तर, थर्ड टर्नचा असेल तर असं इथून इथं जोडावं लागेल. म्हणजे याला आधी नाव द्यावं लागतील. ए डायग्राम मध्ये काही दिलं नाही बरं का, नॉमेनक्लेट केलं नाहीये, नाव दिलं नाहीये. आपण आधी ए बी सी डी ई एफ, किंवा याला मी म्हणतो फर्स्ट टर्न. पहिला टर्न इथं आहे, सेकंड टर्न, थर्ड, 4th, 5th, 6th आणि हा आहे तुमचा 7th. जर तुम्हाला विचारलं 9वा टर्न पण 8 आणि हा इथं 9th टर्न विचारला तरी तुम्हाला सांगतो. एक नंबरला डिस्टन्स, इकडे करा डिस्प्लेसमेंट. लॉ ऑफ पॉलिगॉन आठवत आहे का? 500 500 500 ते बरोबर ते असतं. ज्याचं होईल त्याला सांगायचंय.
झालं का रे बाळांनो? आपल्याला विचारलंय कोणते कोणते एक सांगा. दुसरा का तिसरा? तिसरा. हे बघितलं. तिसरा. ठीक आहे. नंबर 1 डिस्टन्स. बरोबर. हे एडी हे डिस्टन्स होईल का? डिस्प्लेसमेंट होईल. मग डिस्टन्स कोणतं होईल? ए बी बी सी सी डी. हे 500 500 500. डिस्टन्स किती झालं? हा. थर्ड टर्म साठी आम्ही आधी बघूया. हे डिस्टन्स इज इक्वल टू 500 प्लस 500 प्लस 500. किती आलं? 1500 मीटर आलं. हे डिस्टन्स काढलं तिसऱ्या टर्मसाठी. आता डिस्प्लेसमेंट फॉर थर्ड टर्म. तिसऱ्या टर्मसाठी डिस्प्लेसमेंट करतो. आता बघा, मी सुरुवातीला हॉरिझॉन्टल गेलोय का नाही? मला जाताना माझा अँगल काय होता का? काहीच नाहीये. म्हणजे अँगल काय असेल? जर मी स्ट्रेट जात असेल तर अँगल किती डिग्री असतो? 0 डिग्री. 500 cos ऑफ 0 डिग्री. cos 0 ची व्हॅल्यू किती आहे? नाही लिहिलं तरी चालतं, पण तुम्ही कन्फ्युज होताल म्हणून लिहितोय मी प्लस. आता टर्न करतोय मी किती? बघा हा वेक्टर. आठवतं वेक्टर कॅल्क्युलस मध्ये रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. एक एक्स कॉम्पोनंट, एक होता वाय कॉम्पोनंट. मग याला हॉरिझॉन्टलच घेतोय आपण. 500 cos ऑफ थीटा 500 cos ऑफ थीटा 500 cos ऑफ म्हणजेच हे निघत असतं. लक्षात येते? जर दोनच असतं 500 500 इथं काय असतं? रूट 2 इंटू 500. बरोबर. 500 इंटू कॉस ऑफ थीटा किती रे बेटा? 60 डिग्री प्लस आणखीन एक टर्म किती आहे? 500 इंटू कॉस ऑफ 60. पहा, मला डिस्प्लेसमेंट काढायचं म्हणजे त्याला सरळ करायचे. वाकडं तिकडे तुम्ही जमणार नाही. समजा हा माझा थीटा आहे 60 डिग्री. हा ओ ए. जर मी ओ ए चं प्रोजेक्शन घेतलं एक्स ऍक्सिस वर, बरोबर, किंवा हा एक फोर्स आहे, फोर्स एफ म्हणून याला. या फोर्सचं मी प्रोजेक्शन घेतोय एक्स ऍक्सिस वर किंवा प्रोजेक्शन घेतोय वाय ऍक्सिस वर. मी याला प्रोजेक्शन ऑफ फोर्स असं म्हणू शकतो आपण, किंवा याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये रिझोल्यूशन ऑफ फोर्सेस किंवा रिझोल्यूशन ऑफ वेक्टर असं म्हणतो आपण. मग याला मी रिझॉल्व करतोय, याला फोडतोय, एक्स एक्स वर आणतोय. कुणाला? फोर्सला. एफ इनटू कोसाइन कॉस ऑफ थीटा. थीटा किती आहे? 60 जे असेल ते. हा जर थीटा असेल तर एफ कॉस ऑफ थीटा. आणि व्हर्टिकल कंपोनंट असतो एफ इनटू साइन. एफ कॉस थीटा एफ साइन थीटा. याला आम्ही हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ फोर्स एफ म्हणतोय, आणि हा आहे व्हर्टिकल कंपोनंट्स. रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स. काल तुम्ही वेक्टर कॅल्क्युलसचे लेक्चर बघितले असतील, लक्षात येऊन जाईल रिझोल्यूशन ऑफ वेक्टर कशाला म्हणतात. एखाद्या वेक्टरला त्याच्याच कंपोनंट मध्ये स्प्लिट करणे म्हणजे काय करणे? रिझॉल्व करणे. जसं आपण लहानपणी बघा, ऊस खाताना काय करतो? दोन भाऊ आहेत, एकच ऊस आपटतोय, दोन समान भाग करतोय. इट्स अ प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अ वेक्टर और फोर्स into its components. This process is called as resolution of vector or resolution of forces. तर या फोर्सला मी रिझॉल्व करतोय एकदा एक्स कॉम्पोनंट मध्ये, एकदा वाय कॉम्पोनंट. जर तिरकस असेल, जर समजा असा फोर्स असेल, हा फोर्स, हा कोणत्या ऍक्सिस वर आहे रे? एक्स वर. म्हणजे याचा वाय कॉम्पोनंट काय येणार आहे?
झिरो. का झिरो येतोय पहा, याचा एफ कॉस ऑफ थीटा आणि हा काय येणार आहे एफ साइन ऑफ थीटा. याला एक्स वर घेतला, थीटा काय येतं झिरो, मग कॉस ऑफ झिरोची व्हॅल्यू काय 1, म्हणजे एफ फक्त काय येणार आहे एफ. आता हाच मी आहे एक्स वर, मी घेतोय वर. मी इथून वर घेण्यासाठी किती डिग्रीनं मला फिरावं लागेल 90 डिग्री, म्हणजे एफ साइन ऑफ 90. साइन 90 ची व्हॅल्यू किती बेटा कधी जर रोटेट केलं तर मी, पण आता इथं ठेवताना तुम्ही थीटाची व्हॅल्यू किती ठेवली 0. इथं घेताना तुम्ही जर थीटाची व्हॅल्यू 0 घेतली तर व्हॅल्यू काय होणार आहे इथं 0. तर y कॉम्पोनंट काय येतोय 0. आता इथं बघा, जर मी 90 घेतलंय तर इथं थीटा व्हॅरी करतोय का नाही. सर इथं खाली तुम्ही घेताना 0 घेतला, वर घेताना किती घेतोय मी 90. जर रिझोल्यूशन विथ द सेम अँगल घेतला तर काय येते बघा, f cos theta, f sin theta. If theta is a 0 degree, then cos of 0 ची व्हॅल्यू 1 आणि sin of 0 ची व्हॅल्यू 0. मग वर्टिकल कंपोनंट काय झाला आपला 0. लक्षात येते, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये cos of 0 is equal to sin of 90, sin of 0 is equal to cos of 90. फक्त एक सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशनला sin च्या आणि cos च्या व्हॅल्यू सेम असतात. ती कोणती सिच्युएशन 10वीला गणित होतं का त्याचं, मॅथ होतं ना 45. साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे 1/2 आणि हीच कॉस कितीची व्हॅल्यू आहे कॉस ऑफ 60. दोघांची व्हॅल्यू सेम. आता लक्षात कसं ठेवायचं, सर जो अँगल आहे का नाही त्याचं ऍडिशन 90 डिग्री आलं पाहिजे, तर व्हॅल्यू सेम राहतात. जर समजा साइन ऑफ 60 तर कॉस कितीची व्हॅल्यू सेम येईल 60 प्लस ही व्हॅल्यू सेम, बरोबर. मग 0.8666 जी एस टी आहे 3/2. साइन ऑफ 45 कॉस ऑफ 45 1/2, बरोबर. मग आता साइन 10 ची आणि कॉस कितीची व्हॅल्यू सेम 80, बरोबर. जर मी इथं 0 घेतला, थीटा 0 असेल, इथं मी जर 90 घेतला तर दोघांची व्हॅल्यू काय झाली सेम. पण रिझोल्यूशन मध्ये लक्षात ठेवा, एक तर अँगल तुम्ही वेगवेगळा घ्या तर व्हॅल्यू तुमच्या चेंज होतील. अँगल सेम घेतला तर डायरेक्शन तुम्हाला सेमच ठेवावं लागेल, नाही तर डायरेक्शन चेंज करायची गरज नाही. मग डायरेक्शन चेंज केली की व्हॅल्यू चेंज होणार. मग इथं डायरेक्शन कशी बघा अशी आहे, तर अँगल किती आहे 0. f cos ऑफ थीटा, थीटाची व्हॅल्यू 0 आणि f sin ऑफ थीटा इथं पण 0च. कंपोनंट हे आले 0. जर हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर असेल किंवा x ऍक्सिस वर असेल एखादा फोर्स किंवा वेक्टर तर त्याचा y कंपोनंट काय असतो 0. If the force or vector is placed on vertical axis, then the horizontal component will be 0. जर उभा असेल तर आडवा कंपोनंट आणि आडवा असेल तर उभा. सिम्पल. हे मला एवढं सांगायचं आहे. काही लेकरांच्या चेहऱ्याकडे बघितलं कळतं की सर याला कळलं नाही कसं आलं. याचा मला एक्स ऍक्सिस वर आणायचं आहे. कोणाला हा 500 आहे. हे बघ 500 प्लस 500 किती डिग्रीनं 500 कॉस ऑफ 60, बरोबर. प्लस हे 500 कॉस ऑफ 60 किती येते उत्तर. कॉस 60 ची व्हॅल्यू किती रे, जेवढी तुमची साइन 30 ची आहे. साइन 30 किती आहे 1/2. 1/2 म्हणजे 500 चे मग 250 500 500 1000. कॉस 0 ची व्हॅल्यू काय आली 1, हे आलं 500 प्लस 500 इंटू कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2 प्लस 500 1/2 हे आले 250 500 500 1000 मीटर. हे काय आलं आपलं बघा कितव्या टर्मला तिसऱ्या टर्म.
आता आपल्याला दुसरा कोणता टर्म विचारलाय? पाचवा. काढावं. डिस्प्लेसमेंट किती? 500. डिस्टन्स किती? हा? 25. डिस्टन्स पहा. 500 500 500 500 500. 5 5 25. Fifth turn distance is equal to 2500 meter. Displacement 500. 500 येते का 750 येते? डायग्रामॅटिकली द्यायचं नाही. समजा तो 6 वॉट 5 वॉट इथंच असेल तरी पण असं असेल. कॅल्क्युलेट करून बघा. हेक्सागोनच येते का? परफेक्ट हेक्सागोन येते का? हा 60 डिग्री म्हणजे हा किती आहे? 120. आणि 120 इनर अँगल कोणाचा असतो? पेंटॅगॉनचा का हेक्सागोनचा का हेप्टॅगॉनचा का ऑक्टॅगॉनचा का नॉक्टॅगॉनचा? हा? हेक्सागोन. का? 1272 720. डिस्प्लेसमेंट किती राहणार रे? 500. आणि कितवा टर्न आहे आणखी बघा? 7वा. डिस्टन्स किती? डिस्प्लेसमेंट किती? 2500. डिस्टन्स 2500. डिस्प्लेसमेंट 2000. डिस्टन्स 3,000. हे पहा, इथून निघालोय मी, असा जातोय, ह्या इथं येऊन पुढे इथं जातोय मी. 7वा टर्न आहे. हे 500. 5 10 15 20 25 30 35. बरोबर? 3500 मीटर हे डिस्टन्स आहे. डिस्प्लेसमेंट फक्त 500. लक्ष दिले? चालेल. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट सुरू होतोय आपला. हा एक क्वेश्चन विचारला परीक्षेत. फक्त इथं मी 3रा 5वा आणि 7वा टर्न घेतला होता. तुम्हाला 3रा 8वा आणि 13वा टर्न विचारलेला आहे. नीट 2014 मध्ये. हे लिहिलं का? पुढचं टर्न 7व्या टर्नला किती? 3500 आणि डिस्टन्स डिस्प्लेसमेंट. जर एखाद्या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर लगेच विचारा. जसं थोडंसं कन्फ्युजन तुम्हाला ह्या रिझॉल्युशन मध्ये आलं होतं बघा आता.
वेक्टरला रिझॉल्व कसं करतात, एक्स कॉम्पोनंट काय, वाय कॉम्पोनंट काय. याचे दोन कॉम्पोनंट सांगा. F इज इक्वल टू 200 न्यूटन 30 डिग्री. जर फोर्स एक्स एक्सिस वर आणला तर याला एफ एक्स म्हणायचंय. एफ ला कुठं आणतोय मी, एक्स एक्सिस वर, तर हा कॉम्पोनंट कोणता आहे, एफ एक्स. आणि हा जर मी वाय वर नेला तर एफ वाय. बरोबर. आता कॉम्पोनंट कधी साइन आणि कोसाइन मध्ये घेतोय आपण. हा जर एफ वाय असेल वर्टिकल तर हा सुद्धा काय असेल रे, एफ वाय. हा एफ वाय तर हा वर्टिकल कोण असणार आहे, आणि हा जर एफ एक्स असेल तर हा काय असतो. साइन थीटाचा फॉर्म्युला काय असतो, कोणती साइड बाय कोणती साइड. कोणासोबत करतोय बा मी, इथला अँगल घ्यायचा नाही. अपोजिट साइड बाय हायपोटेन्यूज. याला असं म्हणू शकतो का आपण, हा एफ आहे. आता इथं याच्या अपोजिट कोण आहे, एफ एक्स. हो सॉरी, याच्या अपोजिट कोण आहे, एफ वाय. डिवाइड बाय हायपोटेन्यूज कोण आहे, एफ. दॅट मीन्स एफ एक्स सॉरी एफ वाय बरोबर एफ साइन ऑफ थीटा. आधी सुरुवातीला सवय लागली एफ एक्स काढायची, प्रत्येक ठिकाणी एफ एक्स होतो. एफ वाय इज इक्वल एफ साइन ऑफ थीटा. आपण फॉर्म्युला कोणता वापरतोय पहा, हा इथं 30 डिग्री होऊ शकतो का अँगल, हा इथं थीटा किती असेल, 60 डिग्री. कशानुसार, 30 60 90. मग जर इथं अँगल दिलाच नाही, हा अँगल दिला तर हा अँगल किती असेल. आपल्याला या अँगलला सुद्धा रिझर्वेशन करता येतं, पण ते तुम्हाला मेथड नंतर सांगणार आहे. लगेच हे झालं. हा थीटा, हा थीटा इज इक्वल टू 30 डिग्री असेल. तर साइन ऑफ थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेन्यूज. आता मला सांगा कॉस थीटाचा फॉर्म्युला काय. आता मला सांगा, हे बघा ऍडजस्टंट कोणती आहे, एफ एक्स बाय हायपोटेन्यूज, एफ एक्स बाय एफ. म्हणजे एफ एक्स इज इक्वल टू एफ इंटू कॉस ऑफ एफ कॉस थीटा आणि एफ साइन थीटा. कसं आलं कळालं, साइनचा आणि कॉसचा बेसिक फॉर्म्युला अपोजिट साइड बाय हायपोटेन्यूज आणि ऍडजस्टंट साइड बाय हायपोटेन्यूज. बरोबर. अपोजिट साइड कोणाच्या, जर आता समजा इथं असेल एफ वाय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, मला विचारलं व्हर्टिकल कॉम्पोनंट काय आहे किंवा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय आहे, याच्यात मला सांगा एफ एक्स आणि एफ वाय ची किती काय आहे. ठीक आहे, 30 आणि 200. एफ एक्स ची काय 200 इंटू कॉस ऑफ किती 30. कॉस 30 ची व्हॅल्यू किती आहे, हे 200 200. कॉस 30 ची व्हॅल्यू 1/2. एकच व्हॅल्यू पाठ करायची बघा. साइन 30 ची लक्षात राहते 1/2. बरोबर. आणि 60 ची √3/2. काय मल्टिपल करायचं, याची √3/2. याला असं लिहू शकतो का 100√3. बरोबर. फोर्सचा कॉम्पोनंट आहे म्हणजे याला न्यूटन म्हणतात. बरोबर. आता याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट काय येणार आहे, 200 साइन ऑफ. आता एक काळजी घ्यायची आहे, अँगल तोच घ्यायचा आहे जो अँगल तुम्ही इथं घेतला. किती आहे, 30. साइन ऑफ साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2. म्हणजे उत्तर काय आलं, ओके. आता ही दुसरी मेथड.
कधीही लक्षात ठेवा एक्स कंपोनंट हा कोसाइन मध्ये असतो किंवा सोपी ट्रिक ज्या साईडला थीटा असतो तो कंपोनंट हा कॉस मध्ये असतो ज्या साईडला थीटा तो कॉस. मग आता याच्यामध्ये मला सांगा हा 30 डिग्री हा आहे 100 डिग्री. हे तर हॉरिझॉन्टल आहे की नाही म्हणजे हा एफ एक्स आहे आणि हा एफ वाय. रूल काय सांगतोय ज्या साईडला थीटा तो कोण असतोय कॉस एफ कॉस ऑफ थीटा आणि हा एफ मग एफ ची व्हॅल्यू किती आहे 100 कॉस ऑफ 30 100 रूट 3/2 म्हणजे 50 रूट 3 बरोबर. इथं काय 100 हे 1/2 म्हणजे काय आलं 50 बरोबर. लक्ष देते. पण काही लोकांना म्हणले की सर कुठं लक्षात ठेवा अँगल कोणत्या साईडने. मला एक फिक्स सांगा की ज्या साईडला थीटा आहे त्या साईडला आम्ही कॉस नाही तर मला एक्सला प्रत्येक वेळेला हॉरिझॉन्टलला कोसाइनच घ्यायचंय. तोही एक रूल आहे. एक एक्झाम्पल 7 वेगवेगळ्या मेथडनं सॉल्व्ह करता येतं मेकॅनिक्स मध्ये. खूप मेथड आहे त्यापैकी आणखीन एक मेथड याला मी असं कॅल्क्युलेट करू शकतो. हा 30 डिग्री दिलाय का नाही मला याची द्यायला गेलंच नाही. डायग्राम मध्ये हा 30 दिलाय हा किती राहिला 60. हा 30 डिग्री हा एफ इज इक्वल टू 100 हा एफ वाय आणि हा एफ एक्स. समजा मी पाठ केलेलं आहे की एफ एक्स हा एफ कॉस थीटा असतो बरोबर. एफ एक्स बरोबर कोण आहे एफ कॉस ऑफ थीटा आणि एफ वाय बरोबर कोण आहे हे पाठ केले. वेक्टर कॅल्क्युलस चॅप्टर झाला त्याला हे पाठ झालं. त्याला हे माहित नाही की ज्या साईडला थीटा तो कॉस असतो. त्याला माहिती आहे का नाहीये समजा. मग काय करायचं त्या फोर्स पासून एक्स पर्यंतचा अँगल किती हा एफ कॉस ऑफ 60. एफ किती आहे 100 कॉस 60 ची व्हॅल्यू किती आहे 1/2. उत्तर काय आलं आलं 50. इथे किती आलं बरोबर. सेम हेच घ्या एफ साइन ऑफ 60 100 साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे रूट 3/2 आलं का 50 रूट 3 कसंही का. पण मी फार वेळेला एवढे मेथड का सांगत नाही कन्फ्युज होतात. जर तुमच्या ताटात कामापेक्षा जास्त गोष्टी पडल्या हे खाऊ का ते खाऊ मग आधी हे खातो मग गोड दिसले खाऊ वाटते ते खाल्लं एक पोट भरते पुढचं काही खाऊ वाटते. सोपी मेथड तुम्हाला जी वाटते ती मेथड तुम्ही अडॉप्ट करा. मी रिझोल्युशन ऑफ वेक्टर कॅल्क्युलसमध्ये फार छान पद्धतीने सांगितलेले आहे. ते लेक्चर एकदा बघा. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहेत म्हणून बघा म्हणतोय नाही तर तुम्हाला लगेच सांगितलं असतं. त्याला आणखीन आपला 10 मिनिट 20 मिनिट वेळ जाईल. हे समजलं. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट सुरू करतोय आपण स्पीड. हेडिंग टाका जसं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये फरक आहे की नाही तसं स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये फरक आहे. तसं टेम्परेचर आणि हीट मध्ये फरक आहे. सांगतात का कोणाला टेम्परेचर आणि हीट एक जणाला येते. पहा बेटा स्पीड कशाला म्हणायचं आहे इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू
टाइम. जर समजा डिस्टन्स विथ रेस्पेक्ट टाइम चेंज होत असेल तर त्या रेशोला आम्ही काय म्हणतो, स्पीड इज डिनोटेड बाय व्ही. और काही वेळेला इनिशियल स्पीड ही यू न डिनोट करतो. व्ही आर यू स्पीड कशात मोजतोय, एक तर व्ही मध्ये किंवा यू मध्ये. याला फायनल स्पीड आणि याला इनिशियल स्पीड असं म्हणतात. डिस्टन्स कशात मोजतोय रे बेटा, मीटर. आणि टाइम म्हणजे स्पीड कशात मोजतोय, मीटर पर सेकंद. इज ऑलवेज मेजर्ड इन टर्म्स ऑफ मीटर पर सेकंद. एसआय युनिट काय असेल बेटा, मीटर पर सेकंद. सीएस काय असेल, सेंटीमीटर पर सेकंद. डायमेन्शन्स काय असतील बेटा, लेंथ त्याच्यात किती वेळेस आहे, मास, टाइम एक वेळेस. पण खाली आहे, खालचं प्लस वर जाऊन क्वांटिटी कोणती बेटा, स्केलर क्वांटिटी. स्पीड इज ए स्केलर क्वांटिटी. व्हाई, बिकॉज इट डझंट रिक्वायर द डायरेक्शन. कधी असं समजा गाडीवर तुम्ही चालला, घरून फोन आलाय मम्मीचा, लवकर ये घरी. हो हो मम्मी, मी 40च्या स्पीडनं पूर्वेकडे जातोय असं म्हणतात, पश्चिमेकडे येतोय असं सांगतात. फक्त काय सांगता तुम्ही, 40. म्हणजे फक्त मॅग्नेट्यूड सांगताय. आणि जर फक्त मॅग्नेट्यूडची गरज असेल तर ती क्वांटिटी कोणती आहे, स्केलर. इफ वी रिक्वायर्स मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, देन द क्वांटिटी बिकम्स अ वेक्टर. बरोबर, हा पॉईंट. फर्स्ट पॉईंट, the rate of change of distance with respect to time. Next, हे पहा खाली असले, speed is equal to distance upon time. कशाला वाक्य वाढत बसतं, रिव्हिजनला पण आपल्याला फार सोपं वाटतं. झालं. आता याच्यामध्ये ॲव्हरेज स्पीड काय आहे, इन्स्टंटेनियस स्पीड काय आहे, युनिफॉर्म स्पीड, नॉन युनिफॉर्म स्पीड, ह्या टाईप्स आपल्याला बघायचे आहेत. हे आपण बघूयात नेक्स्ट पिरियडमध्ये. उद्याची एक्झाम ही याच चॅप्टरवर आणि काही प्रमाणामध्ये एक 4, 5, 10 क्वेश्चन्स युनिट्स अँड डायमेन्शन. ठीक आहे, युनिट्स अँड डायमेन्शनवर 10 क्वेश्चन घेऊयात, वेक्टरवर 10 क्वेश्चन घेऊयात 20, आणि याच्यावर बेसिकवर एक 5 क्वेश्चन घेऊयात. 25 क्वेश्चनचा फक्त एक पेपर ठेवूयात, किंवा मग 8 असं करूयात. ठीक आहे, ज्या लेकरांचं फर्स्ट टॉपिक झालं नाही आहे त्यांनी काळजी करू नका, तुमचे ते टॉपिक कव्हरअप करून लवकरात लवकर घ्या. कारण नेक्स्ट संडेपासून आपल्याला जेवढे चॅप्टर झाले तेवढ्या चॅप्टरवर एक्झाम सुरू करायचे आहे. उद्या सेम टाईमला एक्झाम असेल, इथंच 3 ते 3:45. फक्त 45 मिनिट असतील, 25 क्वेश्चन असतील पहिल्या पेपरला. इथून पुढं 45 क्वेश्चन आणि 45च मिनिट राहतील. फक्त जेई असतील तर 25 क्वेश्चन आणि 45 मिनिट असतील. ठीक आहे, फक्त